जून महिन्याच्या पंधरवडा संपलेला आहे तरी देखील पावसाला सुरुवात झालेली नाहीये। रायगड जिल्ह्यामधल्या धरणाच्या साठ्यामध्ये केवळ 19% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 गावांमधील 258 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातोय। महाड शहरामध्ये देखील यंदा भीषण अशी पाणी टंचाई सुरू झालेली आहे। शहरवासियांची तहान भागवण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी शहराच्या बाजूला असणाऱ्या नळगाव गावातील एका डोंगरामध्ये असणाऱ्या पाझर तलावामधून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केलाय। त्यामुळे पुढील 10 दिवस पाऊस कोसळला नाही तरी शहराला पाणी पुरेल इतका साठा या तलावामध्ये असल्याचं गोगावले म्हणतात। मात्र पाऊस आणखी लांबणीवरती गेला तर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ नागरिकांवरती येऊ शकते। आम्ही टँकरद्वारे पाणी आमचे शिव असतील, डेपुटी शिव, हे सगळेच मंडई आम्ही लोकांनी आपल्या करंजखोलच्या टाकीमध्ये इथलं टँकरने नेऊन पाणी सोडतोय। आणि जे बिल्डिंगच्या वरती 3-3, 4-4 माळे चढवण्यासाठी डोक्यावरनं जी अडचण होती ते आम्ही नळाद्वारे देतोय। काही ठिकाणी टँकरने देतोय, पण काही ठिकाणी नळाद्वारे पाणी पोचतोय। MIDCचं काही पाणी येते, कुर्ला धरणाचं काही पाणी येतंय आणि आम्ही इकडून सोडलेलं पाणी। तर आम्हाला खात्री आहे की अजून जरी 8-10 दिवस पाऊस नाही आला तरी आम्ही हे पाणी सफिशियंट पुरवू।